हर हर महादेव मित्रांनो आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो. आजच्या ब्लॉगला आपण करीत आहोत सुरुवात. तर चला पाहूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आहे ते. चला. माझ्या 6:30 वाजल्यात आणि आज 15 ऑगस्ट आहे म्हणून आज रणवीरने सकाळीच आंघोळ केली आणि आंघोळ करून आता ते नाश्ता करून शाळेमध्ये जाणार आहे. तर पाहू शकता तुम्ही म्हणजे तयारी चालू आहे. पोहे आता करायचे सुरू. तर चला आज पाहूया आपण आजच्या दिवसाची तयारी, आजच्या दिवसाचा ब्लॉग. झाली रणवीर तयारी? शाळेत जायची झाली का? आज आज काय 15 ऑगस्ट आहे ना? आज काय? आज 15 ऑगस्ट. आज झेंडावंदन आहे ना आज. मागं पडशील. बॉटल नसते आज न्यायची. आज मोकळं जावं लागतं, दप्तर नाही जावं लागत. आज बॉटल नाही न्यायची, तसंच जावं लागतं मोकळं झेंडावंदन म्हटल्यावर. पाहू शकता मित्रांनो तुम्ही. घेऊन दे काय नाही, खेळून दे बाळे, काय नाही करीत. मी देईन बनवून तुला, राहून दे. मी देईन ना बनवून. तुझ्या पप्पा को बोलून आणि पाहू शकता मित्रांनो तुम्ही, पोहे चालू आहेत करायचे आता. खाली पाहिलेलं बरं का. बोल आता मी परत बिना कांद्याचे बिना मिरचीचे पोहे करायचे रणवीरला. बरं कर. पप्पा इस लाइन देऊ का? ले की लाइन ले. हा मोल दिया. ले तू लाइन तुझे मोड़ते देता हूँ. ले खेल ले. खाली जाल देता है. पप्पा ते ये साफ लिहितोय ह्याच्यातला यस. पप्पा दी साफ लिहितोय. टाकलं का झालं. नाही तुझ्या त्याच्या पुरतेच कर. जायावर शाळेत तू टाइम होईन जायला. आज उगत थोड्या वेळ, अर्धा एक तास शाळा आहे फक्त. शाळेत देतायच तिथं बिस्किट चॉकलेट. आज सकाळी रणवीरची तयारी झाल्यानंतर शाळेमध्ये गेला आणि त्याच्या पाठीमागून मी शाळेमध्ये गेलो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेंभुर्णी येथे. त्या ठिकाणी सगळी तयारी चालू होती. विद्यार्थी अगदी रांगेमध्ये बसलेले होते. झेंडाही फडकवण्यात आला होता, तुम्ही पाहू शकता.
लहान लहान मुलं सगळे शाळेतील झेंडा घेऊन बसले होते आणि तिथेच लाईनीमध्ये रणवीरसुद्धा हाय करीत होता मला माझ्याकडे पाहिल्यानंतर. मराठी शाळेतील कार्यक्रम जवळपास संपत आला होता. शेवटच्या टप्प्यामध्ये कार्यक्रम चालू होता. आता त्यांना गोळ्या बिस्किटं वाटप झाली होती जवळपास. त्यानंतर आम्ही लगेच तिथून कार्यक्रम झाल्यानंतर जलेंद्रनाथ माध्यमिक विद्यालय जवळ या ठिकाणी झेंडावंदनचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो. पाहू शकताय तुम्ही तिथे अतिशय खूप सुंदर असा ध्वजारोहण चालू होता. एक लाईनमध्ये एका रेषेमध्ये रांगेमध्ये मुलं अगदी उभा होती. अतिशय खूप सुंदर असा कार्यक्रम होता ध्वजारोहणाचा. तिथे अनेक प्रकारचे खेळ, अनेक कवायती, त्यानंतर भाषण, लहान लहान मुलांचे भाषण झाले, त्यानंतर राष्ट्रगीतं झाले, झेंडावंदन गीते झाले. अतिशय खूप सुंदर असा कार्यक्रम तिथे झाला. होऊ शकता मित्रांनो तुम्ही ते कवायतीचा सुद्धा कार्यक्रम चालू आहे. इकडे बघ. त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये मी आणि रणवीरसुद्धा आणला होता माझ्यासोबत आणि अतिशय खूप सुंदर असा कार्यक्रम तिथे ध्वजारोहणाचा होत होता. तिथे अगदी गाण्यावरती, देशभक्ती गीतावरती कवायत चालू होती. त्यानंतर तिथे देशभक्ती गीतावर लेझिमसुद्धा झाले. खरंच खूप पाहण्यासारखा हा ध्वजारोहण होता. अवश्य सगळ्यांनी. मित्रांनो शाळेमध्ये पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर ध्वजारोहणाचा नंतर मी घरी आलो, कारण घरीसुद्धा आपल्या मागे जरा कामं होते, त्यामुळे मी लवकर घरी आलो. आणि घरी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता मी घरी आलो. घरी येऊन कपडे बदललेत आणि थोडंसं शेतामध्ये काम होतं म्हणून मी ते शेतामध्ये आलो आहे. मित्रांनो आता शेतातलं काही काम होतं ते थोडंफार ते आवरून मी आता घरी आलो आहे. आता घरी पाहूया, आता चहा पाणी वगैरे घेऊ आणि काय आता घरी आपण पाहूया पुढचं काय नियोजन. चला आता पुढचं नियोजन काय ते तुम्हाला मी दाखवतो. पाहू शकता मित्रांनो आता इथे आता चहा चालू आहे आणि चहा पिऊन जेवण करायचं आहे. पाहू शकता तुम्ही की आता चहा म्हणलेला आहे. मित्रांनो खरं वास्तविक पाहता दुधाचा चहा पिण्यापेक्षा काळा चहा पिणं कधी पण योग्य असतं शरीरासाठी. सहसा चहा प्यायलाच नाही पाहिजे, पण ठीक आहे प्यायचंच असेल तर काळा चहा म्हणजे बिना दुधाचा चहा पिणं योग्य आहे. तर आता चहा बनवायचं चालू आहे आणि चहामध्ये कोरा चहा म्हणजे बिना दुधाचा चहा प्यायचा असेल तर त्यामध्ये लिंबू पिळून प्या. अतिशय खूप असं त्याची चव अगदी आपण लेमन गोळी खातो तशी चव लागते त्याची. तर चला आता आपण चहा घेऊया. चहा बनवायचं काम चालू आहे. मग रणवीर तो शाळेत गेलता सकाळी, झेंडावंदन कसं काय झाला सांगितलं नाही. भाषण कसा झाला सांगायचा रे. मी बघितला पण तू गेलता ना शाळेत, मग कसं झालं. मग तू सांग ना कसं भाषण कसं झाले, गाणे कसे झाले, कसं. हा खालच्या शाळेत गेलात तुम्ही, पण तुमच्या शाळेमध्ये गेलता तेव्हा भाषण झालं. मग कसं भाषण होतं, तू केलं भाषण, तू भाषण केलं का. केलं. तुम्हाला सांगितलं नाही भाषण केलेलं. पाठ होत नाही का. बर तुमच्या सरांचं नाव काय. त्यानंतर तू मराठी शाळेतून झाल्यानंतर झेंडावंदन झाल्यानंतर तू खाल्ल्या शाळेत गेलतस ना मोठ्या. हा तर तिथं कसं काय झाला तो ध्वजारोहण, झेंडावंदन तिथं कसं काय झाला, चांगला झाला का. तर तिथं काय काय झालं, काय काय बघितलं तिथं. हां हां हां
तशी कवायत करीत होते का? हा अजून तसे काय कवायत करीत होते. असं आहे का? हा इकडे या. अजून काय काय तिचं भाषण अजून भाषण झालं हा आणि गीत वगैरे गीत उभी झेंडावंदनचे अहं. झाले असतील ना? तू हाय पाहिलं ते ना? देत होते पण झेंडा मी हा. घेतलाच नाही. तुला झेंडा हातात देत होते होय? हा. मग तू कम नाही घेतला? तू घ्यायचा ना? नाही कम नाही घेतला? सर देतच नाही लहान पोरांना. असं आहे का? अहं. हम्म. आणि ते पाठी आखे पोलं आले ते बकीचे पोलं आले का त्यांना देत नाही तर. असं आहे का? हा मग शाळेमध्ये तुला गोळ्या बिस्किट चॉकलेट दिले? उई बाबा आणि गोळ्या नाही ना. नाही नाही, गोळ्या नव्हत्या आणल्या, चॉकलेट आणल्या होत्या आणि बिस्किट आणले होते, दिले? हा भेटले भेटले तुला? अंदर. काढलं. आणि हे काय? बिस्किट किती दिले? एक पुडा चॉकलेट एक पुडा आणि चॉकलेट किती दिले? 5. पाच. असं का? मग ध्वजारोहण आजचा चांगला झाला ना तुमच्या शाळेतला? सगळे मुलं आलते का? आखी मुलं म्हणजे चॉकलेट होते. काय यंदा बंद. असं आहे का? हा तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही आता रणवीर सकाळी शाळेत गेलता आणि शाळेतली घडामोड सगळी त्यांनी सांगितलेली आहे, काय काय झालं काय काय नाही. तर चला आता चहा पण झाला आपला, आपण आता चहा घेऊ. लिंबू लिंबू आहे का? लिंबू नाही. खरं तर लिंबू पाहिजे होतं, मला दे की. लिंबू नाही आहे तर ठीक आहे, आपण मला तसंच दे. घेऊया. चहा आणला, आता चहा पिऊ आपण. आणि लिंबू नसल्यामुळे आता तसंच घ्यावा लागेल. ठीक आहे, काही हरकत नाही, दे ते घेऊया की. आपण तसंच. दे की. पाहू शकता मित्रांनो, हा चहा आहे, बिना दुधाचा चहा आहे, म्हणून बनवलाय. त्यामध्ये मला लिंबू पिळून प्यायचं होतं, पण लिंबू नसल्यामुळे आता तसंच प्यायचा टाईम झाला आणि अंधार असल्यामुळे लिंबू तोडत नाही आहेत, त्याच्यामुळे आता तसाच चहा प्यायचा आहे. ठीक आहे, पण लिंबू पिळून प्यायल्यानंतर चहा त्याची खूप सुंदर चहा लागतो आणि शरीरासाठी चांगलं पण असतं. चला आता आपण कोरा चहा घेऊ. टेस्ट सांगा ना. आहे टेस्ट सुद्धा आहे 100%. मित्रांनो, पाहू शकताय तुम्ही, आता चहा घ्यायचं झालं, आता जेवणाचाही टाईम झाला, आता जेवण करायचं आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही असं तुम्हाला सांगायचं असेल आता व्हिडिओबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रणू बाय कर ना फॅमिली. हर हर महादेव मित्रांनो, जय जयेंद्रनाथ.